नमस्कार. क्विक हिल आणि भडेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात मी प्रज्ञा पोवळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. भारतीय क्रीडा विश्वाला सचिन नावाचं जणू वरदान लाभलंय. गेली 4 दशकं सचिन तेंडुलकर भारतीयांच्या मनावर अधिराज्य करतोय आणि त्यात भर पडलीये ती आणखी एका सचिनची, सचिन खिलारीची. पॅरालिम्पिकमध्ये आपल्या लक्षवेधी कामगिरीनं रौप्य पदकावर नाव कोरणारा सचिन खिलारी तमाम भारतीयांचा अभिमान ठरलाय. जिद्द, मेहनत, चिकाटी, सातत्य आणि ध्यास याचा उत्तम मिलाफ म्हणजे सचिनचं आजवर कमावलेलं यश. सचिननं 1974 सालानंतर भारताला पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीचं रौप्य पदक मिळवून दिलं. त्यानं 16.32 मीटर अंतराची नोंद करून रौप्य पदकाला गवसणी घातली. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी नजीकच्या करगणीपासून थेट पॅरिसपर्यंतचा सचिनचा प्रवास खरोखरीच सोपा नव्हता. लहानपण हे स्वप्नांचं अंगण असतं. लहान असताना आपण सगळ्यांनीच अनेक स्वप्न रंगवलेली असतात. तशीच ती सचिननंही पाहिली होती. पण त्याच्या स्वप्नपूर्तीमध्ये एक मोठी भिंत उभी राहिली, ती त्याच्या दिव्यांगत्वाची. लहानपणी एका सायकल अपघातानं सचिनच्या नशिबात कधीही भरून न येणारी जखम दिली. नियतीने जरी डाव साधला तरीही सचिननं आपल्या असीम मनोधैर्याच्या जोरावर जिंकण्याची जिद्द मनात धगधगत ठेवली आणि विजयाला गवसणी घातली. मेकॅनिकल इंजिनियर असलेला सचिन आज UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतो. दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रामाणिक प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सचिननं केवळ महाराष्ट्राचीच नाही तर भारताची मान एकदा नव्हे तर अनेकदा अभिमानानं उंचावली आहे. त्याच्या याच प्रवासाबद्दल आपण कट्ट्यावर जाणून घेणार आहोत. या प्रेरणादायी कट्ट्याला सुरुवात करूया, गप्पांना सुरुवात करूया. सचिन, मनापासून स्वागत आहे कट्ट्यावर. थँक्यू, धन्यवाद. सचिन, खूप खूप अभिनंदन. हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी तू घेऊन आलास पॅरिसहून आणि सगळ्यांच्याच अभिमानाचा, कौतुकाचा असा तू विषय झालेला आहेस. तू खरं तर 2दा वर्ल्ड कॉम्पिटिशनमध्ये सुवर्णपदकही मिळवलेली आहेस. तुझे रेकॉर्ड्सही तिथं तू प्रस्थापित केलेले आहेस. म्हणजे मला खरंच कुतूहल आहे की करगणीसारख्या छोट्या, म्हणजे तालुका हे नसलेल्या छोट्या गावामधला एखादा मुलगा इतकी मोठी झेप कशी काय मारू शकतो आणि काहीतरी आयुष्यामध्ये अपघात झाल्यानंतर त्याच्यावर इतके काय असतं की ज्याच्या जोरावर तो अशी जिद्दीनं मात करू शकतो. तर खरं तर सगळ्या या गप्पा, तुझे पॅरिसमधले अनुभव, हे मिळालं तेव्हाची तुझी भावना, ह्या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचंच आहे. पण मुळामध्ये सांग की काय तुझं करगणीचं, तुमच्या घरचं वातावरण, तू गोळाफेकीकडे कसा वळलास याबद्दल. सर्वप्रथम मला तुम्ही इथं माझा कट्ट्यावर बोलवलं त्यासाठी मी तुमचे आभारी आहे. सांगली जिल्ह्यातलं करगणी, आटपाडी तालुक्यातलं करगणी हे तसं छोटंसं गाव आणि दुष्काळी भाग म्हणून हा सगळा भाग ओळखला जातो. आणि त्या ठिकाणी मी पण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलं आणि श्रीराम हायस्कूल करगणी या शाळेमध्येच मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्या ठिकाणी असताना लहानपणी माझे शिक्षक होते जे उत्तम घेरडे सर नावाचे, आणि त्या सरांनी मला पहिल्यांदा गोळाफेक, भालाफेक ह्याची ओळख करून दिली. ते लहानपणी शाळेमध्ये गोळाफेक, भालाफेक होतं? हो, आमच्या शाळेमध्ये खेळाला तसं पहिल्यापासून महत्त्व आहे आणि तालुक्यामध्ये एक चांगला खेळाडू त्या आमच्या शाळेमध्ये घडतोय आणि त्याचं श्रेय मी उत्तम घेरडे सरांना देईन की त्यांनी लहानपणीच मला हे माहिती करून दिलं की बाबा असं. तुम्ही क्रिकेट वगैरे खेळत नव्हतात? क्रिकेट वगैरेही होतं? क्रिकेट खेळायचो पण शाळेमध्ये असताना ज्यावेळेस ते घेरडे सर आम्हाला सांगायचे आणि ते तालुकास्तरीय स्पर्धा असायच्या त्यावेळेस मात्र ते आम्हाला त्याचं प्रॅक्टिस 1 महिनाभर करून घ्यायचे. त्यामुळं मला याची ओळख झाली की भाला काय असतो किंवा थाळी काय असतो. आणि क्रिकेट अशा प्रकारचं असायचं की घरी गेलो, आता आमचं जे घर आहे ते वस्तीवरती आहे, खिलारी वस्ती, वराडखडी असं आम्ही म्हणतो. तर त्या ठिकाणी जेव्हा शाळा संपली आणि आम्ही गेलो की आमचा तोच उद्योग असायचा की क्रिकेटच खेळायचो आम्ही. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मी 11वी 12वीसाठी बारामतीला गेलो, विद्याप्रतिष्ठानला मी ॲडमिशन घेतलं आणि त्या ठिकाणी मला लक्ष्मण मेटकरी नावाचे जे सर होते त्यांनी मात्र रोज प्रॅक्टिस कसं करायचं किंवा कंटिन्यू प्रॅक्टिस कसं केलं पाहिजे तसं वर्षभर त्यांनी मला प्रॅक्टिस करून घेतलं. आणि मला वाटतं की त्यावेळेस मी पहिल्यांदा 2007 साली राज्यस्तरीय स्पर्धेत नंबर मिळवला एबल बॉडीमध्ये, म्हणजे शालेय स्पर्धांमध्ये.
आणि त्यावेळेस खेळ एवढा खेळलो की 12वीला मला 41% मार्क्स मिळाले. तर असा हा माझा खेळाचा तिथंपर्यंतचा प्रवास होता. त्याच्यानंतर मी डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. आता 12वीला 41% मार्क्स होते, त्यामुळं वडील म्हणजे माझे एकदम स्ट्रिक्ट होते. दुष्काळी भागात ज्या ठिकाणी लोकांना प्यायला उन्हाळ्यात पाणी नसतं अशा ठिकाणी विहिरी किंवा पावसाच्या पाण्यावरच त्यांनी शेती केली होती. आणि म्हणजे माझ्या वडिलांचं सर्जेराव रंगनाथ खिलारी, आणि शेती एवढ्या चांगल्या प्रकारची की 2003 साली वडिलांना शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला. 2008 साली त्यांना कृषीभूषण पुरस्कार मिळाला. त्यामुळं त्यांचं शेतामधलं कष्ट मी स्वतःहून जवळून बघत होतो. पाणी नसताना रात्रभर पाण्यासाठी त्यांची जी तळमळ व्हायची, किंवा इकडून तलावातून पाणी घेऊन बनपुरी साईडला एक तलाव आहे, त्या तलावाचं पाणी आमच्या शेतामध्ये पाईपलाईन करून आणणं, तर त्यांचा मोठा खटाटोप शेतीसाठी चालायचा. आणि मी तो जवळून त्यांचं कष्ट बघितले. दिवस रात्र त्या शेतामध्ये झटायचे. आणि अक्षरशः माळ रान आहे आणि त्या माळ रानावर त्यांनी शेती फुलवली होती. तर मला वाटते की त्यांचं जे कष्ट आहे ते कष्टच मला त्यांच्या DNA-तून रक्तातून मला मिळाले. मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. त्यांची एक सुप्त इच्छा होती की पोरांना काही करून इंजिनियर बनावं. याचं कारण असं की आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो. जवळपास 200+ लोक आमच्या फॅमिलीमध्ये होते. चुलते आणि ते सगळ्या मोठा परिवार आमचा आहे. मग शिक्षण आमच्या घरामध्ये जास्त कोणाचं नाही झालं. आमचे वडील फक्त LLB शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांची एकच इच्छा होती की पोरानं काहीतरी केलं पाहिजे. आणि थोडंसं आधीच ठरलं होतं की मेरा बेटा इंजिनिअरिंग बनेगा. मग त्यामुळं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं ह्या हिशोबाने मी 11वीला पण ग्रुप A ठेवला होता. आणि नंतर 12वीला जो माझा पराक्रम 41%चा ज्यावेळेस त्यांना कळला, त्यावेळेस त्यांनी मला एकच सांगितलं होतं की आता 10वीला किती होते? मला 10वीला 66% मार्क्स होते. 11वी सायन्सला 69% मार्क होते. आणि 12वीला मला 41% आणि विशेष म्हणजे 4 सब्जेक्टमध्ये 35 मार्क्स होते. त्यामुळे त्यांनी सांगितले की आता तुला मी म्हैशी घेऊन देतो आम्ही, आणि आपले कम्प्युटराइज शेती करण्याचा माझा प्लॅन आहे, त्याचा मॅनेजर तुला आम्ही बनवतो. मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं की बघा तुमचा पोरगा हुशार आहे, अभ्यास एवढा आधी म्हणजे मी 10वीतच कमी मला मार्क्स मिळाले, त्याच्या आधी सगळीकडे मला चांगले 80+ मार्क्स असायचे. तर त्यांना कन्व्हिन्स केलं आणि डिप्लोमा इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये वडगाव या ठिकाणी ॲडमिशन घेतलं. सिंहगड इन्स्टिट्यूटला 3 वर्ष व्यवस्थित त्यांना रिझल्ट दाखवला आणि मला लास्ट इयरला 82% मार्क्स होते. आणि मी डिग्रीला इंदिरा कॉलेजला ICEM म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इथं ॲडमिशन घेतलं. आणि 3 वर्ष चांगला रिझल्ट दाखवल्यामुळे त्यांचा विश्वास बसला होता की आता पोरगा आपला व्यवस्थित अभ्यासाला लागला आहे किंवा अभ्यास करतो आहे. इंजिनिअरिंगला गेल्यावर मात्र परत मी माझे स्पोर्टचे रंग दाखवायला सुरुवात केली. तिथं मी परत व्हॉलीबॉल खेळायचो. तिथं इंजिनिअरिंगमध्ये टीम गेम किंवा सगळे ॲथलेटिक्स पण खेळायचो. पण त्यावेळेस जास्त इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यास, प्रॅक्टिकल्स, त्यामुळे जास्त मला सूट मिळायची नाही. पण ज्यावेळेस लास्ट इयरला होतो त्यावेळेस मी राज्यस्तरीय स्पर्धा खेळलो 2013 साली. आणि ज्या युनिव्हर्सिटी लेवलला स्पर्धा होतात, अश्वमेध स्पर्धा, त्या स्पर्धा नागपूरला झाल्या होत्या. आणि त्या स्पर्धेत मला गोल्ड मेडल मिळालं होतं. ह्याच्यातच म्हणजे हां नाही, त्यावेळेस मी म्हणजे 2007 पासून 2019 पर्यंत मी भालाफेक करायचो. हां, मग त्यावेळेस मला भालाफेकमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं. पण नंतर काय मला जास्त एक्सपोजर मिळत नव्हतं खेळामध्ये, किंवा माझी पण इच्छा होती की म्हणजे इंजिनियर आता 2013ला बनलो होतो, पण स्पोर्ट्समध्ये करिअर करावं किंवा त्याच्यात काहीतरी करावं, पण ते होत नव्हतं. आणि वडिलांची इच्छा होती की आता पोरगा इंजिनियर बनला आहे, बास आता आपण नोकरी वगैरे करूयात. पण मी वडिलांना आणखी एका गोष्टीसाठी कन्व्हिन्स केलं की मला स्पर्धा परीक्षा करायची, आणि तुम्हाला माहिती आहे पोरगा तुमचा हुशार आहे, तर काहीतरी करून दाखवतो, क्लास 1 बनतो. मग त्यांनी त्यानंतर मला एक स्वप्न दिलं की आता तुला क्लास 1 बनायचं आहे. मग मी 2014ला अभ्यासाला सुरुवात केली आणि पुण्यामध्ये अभ्यास करत करत मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस अरविंद चव्हाण सर हे माझे जे आत्तापर्यंत कोच आहेत, ते मला सन्नस ग्राउंडवरती प्रॅक्टिस करण्यासाठी सपोर्ट करू लागले. पण म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी घटना होती तो तुझा झालेला अपघात, तो तू काय वयाचा असताना झाला आणि कसा झाला होता? 1999 साली माझ्या चुलती आहेत, मी त्यांना पहिल्यांदाच सायकल शिकलो होतो.
म्हणजे 10वं वर्ष होतं माझं आणि पहिल्यांदा सायकल शिकलो आणि ती सायकल त्यांना दाखवायला गेलो मी की मी सायकल शिकलोय घराच्या समोरच. आणि ते दाखवत असताना पडल्यानंतर हात फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर झाल्यानंतर एल्बोतून मग त्याला प्लास्टर वगैरे केला, पण तो प्लास्टर लवकर काढला कारण माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि तो लवकर काढल्यामुळं हाड व्यवस्थित बसलं नाही आणि ते परत हाड आतमध्ये घालवण्यासाठी त्याला देशी उपाय केले आणि त्यावेळेस तो हात गँग्रीन झाला आणि नासून गेला. अरे बापरे. आणि त्याची ग्रीप वगैरे पूर्णच म्हणजे आता त्याला ग्रीप नाही आहे जास्त. तर अशा प्रकारचा माझा ॲक्सिडेंट होता. पण मग म्हणजे आता या हातानं तुला काहीच करता येत नाही, तुझ्या डाव्या हाताने? डाव्या हातानं जास्त नाही करता येत, म्हणजे ग्रीप वगैरे धरता येत नाही जास्त. पण मग आणि हे जेव्हा झालं तेव्हा तू 10 वर्षांचा म्हणजे साधारण 4थी 5वी 6वीतच असशील. हो हो हो. पण मग तिथून तुझा पुढचा जो प्रवास होता की म्हणजे आता हा तर मोठा धक्का असेल त्या वेळेला, त्या वयामध्ये, तर ते काय म्हणजे तू त्याच्यातनं कसा बाहेर पडलास? म्हणजे त्याचा फार म्हणजे त्रास मनाला सगळं असं ते होत असेल ना? बरोबर आहे, ते सगळं क्लिष्टदायक मला पण होतं, जसं माझ्या फॅमिलीला होतं तसं मलाही त्रासदायक होतं. ज्यावेळेस पहिल्यांदा हाताचं ऑपरेशन म्हणजे ज्यावेळेस तो झाला, त्याचं गँग्रीन झालं आणि मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा मला काय आठवतच नाही काय झालं काय. ज्यावेळेस मी बाहेर आलो त्यावेळेस त्याचं ऑपरेशन वगैरे केलं होतं आणि मग मला नंतर कळलं की डॉक्टरांनी सांगितलं होतं की हात काढूनच टाकूयात, नाहीतर त्याचं गँग्रीन वरच्या शरीरापर्यंत जाईल. मग ते वडिलांनी डॉक्टरांना सांगितलं की आपण ऑपरेशन करून बघूयात, जर झालं सक्सेस तर ठेवू, नाही झालं तर मग आपण काढूयात हात. मग ते ठेवलं, ऑपरेशन केलं, तो सक्सेस झालं. आणि हे झालं मध्ये म्हणजे तुझा अपघात तो आणि ही घटना याच्यामध्ये साधारण किती काळ? 6 महिन्याचाच काळ. अपघात झाला, नंतर थोडासा बरा झाला हात, नंतर 6 महिन्यानंतर ते गँग्रीन वगैरे झालं आणि नंतर ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर माझा हात 2 वर्ष पूर्ण गळ्यात बांधून होता, म्हणजे त्याची काहीच हालचाल नव्हती. मग ते 2 वर्ष माझ्यासाठी खूप त्रासदायक गेले की आपला हात चालेल की नाही. पूर्ण सगळे एकाच हाताने मला करायचं होतं, म्हणजे सगळी कामं मी एकाच हाताने करत होतो. त्यात त्याचं जखम भरायला खूप जास्त वेळ गेला. नंतर हळूहळू मग वडील मला नेहमी सांगायचे की एक हातात नसला म्हणून काय झालं, आपण एका हाताने पण तू सगळं करू शकतोय. मग ह्या गोष्टी थोडासा त्रास झाला मला की एकाच हातानं सगळं करायचं आहे. हे ज्यावेळेस मी ॲक्सेप्ट केलं की नाही आता ठीक आहे, आता आपण सगळं एका हाताने करूयात, मग मला भविष्यात काय त्रास नाही झाला. पण मग त्याच्या आधी तू म्हणजे हा अपघात व्हायच्या आधी तू खेळामध्ये वगैरे पुढं असायचा, शाळेमध्ये वगैरे? ज्यावेळेस मी अपघात नव्हता झाला त्यावेळेस आम्ही सुट्टीच्या काळात मामाच्या गावी जायचो. भगवान घेरडे माझे मामा कोळे या गावचे आहेत. मग त्या ठिकाणी मामांना कुस्तीचा खूप नाद होता. तर मामा त्यांच्या मुलाला कुस्ती म्हणजे पैलवान करायची त्यांची इच्छा होती आणि ते त्यांचं चालायचं. आणि ज्यावेळेस आम्ही तिथं सुट्टीला जायचो मग मामा मला पण तालमीत कुस्तीसाठी घेऊन जायचे. मग मला वाटतं की ती एक थोडीशी आवड कुस्ती किंवा या मैदानी खेळाकडे माझी झाली. त्याच्यापेक्षा वेगळं किंवा बाकीचं काय मी स्पोर्ट्स खेळत नव्हतो. पण ज्यावेळेस हाताला लागलं आणि तो हात 2 वर्ष गळ्यात बांधून होता त्यावेळेस मात्र वडिलांनी तिथंच सांगून ठेवलं होतं की इथून पुढं बाहेर ग्राउंडवर फिरणे किंवा मस्ती करणे किंवा असं उडान टप्पू म्हणजे जे काय लहान मुलं जे काय खेळतात तसला प्रकार करायचा नाही. आणि त्यांनी स्ट्रिक्ट शाळेमध्ये पण सांगितलेलं सगळ्या सरांना की पोराला बाहेर कुठं मैदानी खेळात वगैरे याला काय खेळू देऊ नका. सगळी मुलं खेळायची आणि मी बाहेर म्हणजे बसलेलोच असायचो, म्हणजे मी प्रेक्षकच असायचो शाळेमध्ये बऱ्याच वेळा. पण मग तुझ्या आयुष्यामध्ये भाला किंवा गोळा फेकीसाठी ते कसे आले? ज्या वेळेस मला संधी मिळायची म्हणजे मला तसं बाहेर बसवलंच जायचं, बाकीच्या मुलांना खेळवलं जायचं. पण ते आट्यापाट्याचे खेळ जे असे खो खो खेळायचे, कबड्डी खेळायचे आमच्या शाळेत चांगले, तर त्या ठिकाणी मला एंट्री नव्हती. पण माझी इच्छा खूप असायची. मग माझ्या इच्छेसाठी आमचे जे उत्तम घेरडे सर आहेत त्यांनी सांगितलं की तुला एकाच हाताने करायचं आहे ना, तर मग तू असं काहीतरी खेळ कर की जो तुला एक हाताने करता येईल. मग भालाफेक त्यांनी मला भाला हातात दिला, त्यांनी थाळी दिली. मग ते मला समजलं की हां हे काहीतरी आहे. आणि मी ते महिनाभर तेवढं एका हाताने करायचो. आणि ते मला यासाठी द्यायचे की कबड्डी वगैरे मी खेळू शकत नव्हतो कारण माझा हात तिकडं काहीतरी हाताला इंजुरी होईल म्हणून. मग त्यामुळं मला हे मिळालं.
पण जेव्हा भालाफेक असेल किंवा गोळाफेक असेल, जेव्हा ते आपण फेकतो तेव्हा त्याच्यामध्ये दुसऱ्या हाताचं भले काही करत नसेल, पण तो एक फोर्स त्याला जो लागतो तो दुसऱ्या हाताचाही लागतोच. हो हो. तर मग तू ते कसं मॅनेज केलंस? म्हणजे जेव्हा भाला तू फेकत असशील त्या वयामध्ये किंवा आत्ताही तू जेव्हा गोळाफेक करतोस तेव्हा दुसऱ्या हाताचा सपोर्ट काहीच नसताना त्यानं काय त्याचा तुझ्या फेकण्यावर परिणाम होतो किंवा ते तू कसं मॅनेज केलंस? कसं कोप? ज्यावेळेस मी आधी करत होतो त्यावेळेस म्हणजे मी असा विचार पण नाही केला कधी की मला ह्या हाताचा फायदा होतो किंवा तोटा होतो किंवा या हाताचं वेट कमी आहे, या हाताचं जास्त वेट आहे, माझा या बाजूचा जो काय बॅकचा भाग आहे तो वीक आहे आणि या बाजू राईटचा बॅकचा भाग आहे तो स्ट्रॉंग आहे. हे मला आत्ता समजलं ज्यावेळेस मला माझे फिजिओ जे आलाप जावडेकर आणि अभिषेक वाघ हे 2 फिजिओ ज्यावेळेस मला OGQने दिले, म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट नावाची जी ऑर्गनायझेशन मला सपोर्ट करते, ते डॉक्टर दिल्यानंतर त्यांनी माझं ॲनालिसिस केलं, पूर्ण बॉडीचं टेस्ट घेतलं आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुझा हा पार्ट वीक आहे, आपण त्याला स्ट्रॉंग केलं पाहिजे. मग त्यांनी वेगवेगळे एक्सरसाइज घ्यायला सुरुवात केली. कुठला जो अपघात झालेला हात आहे तो? अपघात झालेला हा जो भाग आहे, ही जी बाजू आहे बॅकची बाजू किंवा फ्रंटची बाजू, या बाजूच्या मसल वीक आहेत माझ्या. मग त्यांनी त्याच्यावर थोडंसं काम करायला सुरुवात केली. मला त्यावेळेस समजलं की माझ्या हाताचा वापर कमी होतोय. आता आधी काय नव्हतं, आधी माझं एकच होतं की भाला हातात आला की फेकायचा लांब, आणि मी तसं करत होतो ते. पण मग म्हणजे आता जेव्हा ही बाजू जी अपघातवाली बाजू जी आहे ती मजबूत केल्यानंतर, ही कधीची गोष्ट आहे? ही आता 2022 नंतरची गोष्ट आहे. पण मग त्यानं तुला फरक जाणवतो? हो हो, नक्कीच. पण मला आता 100% फरक जाणवतोय की पूर्वी हा जास्त मला वापरता येत नव्हता हात, पण आता जो मी गोळा फेकताना ब्लॉक लावतो, असा ब्लॉक करतो हात आणि हा रिलीज करतो, त्यावेळेस मला फील होतं की आता माझा हात ब्लॉक होतोय. आधी होत नव्हतं. आधी त्याच्यात जास्त स्ट्रेंथ नव्हती, आता बॅकमध्ये स्ट्रेंथ आहे आणि त्याचा उपयोग मला आता गोळा फेकताना होतो. पण म्हणजे शाळेमध्ये असताना तू भालाफेक वगैरे करत होतास, त्यावेळेला असं काही बक्षीस वगैरे अशी काही वाट्याला आली होती? नाही, ॲथलेटिक्समध्ये मला वाटतंय की बक्षीस वगैरे मिळत नाही. पण मला आठवतं आहे की मी ज्यावेळेस पुणे विद्यापीठाकडून खेळलो 2014 साली, आणि तिथं मला अश्वमेधला गोल्ड मेडल मिळालं होतं, तर त्यावेळेस मला पुणे विद्यापीठानं 5,000 रुपये गोल्ड मेडलसाठी बक्षीस दिलं होतं. मला वाटतं ते माझ्या आयुष्यातलं पहिलं म्हणजे कॅश अवॉर्ड होतं. पण शाळेत असताना असं काही बक्षीस वगैरे म्हणजे मी कॅश अवॉर्ड असं नाही म्हणत, माझं असं म्हणायचं आहे की त्याच्यामध्ये तुला की यश मिळालं, पहिला दुसरा तिसरा, शाळेमध्ये काय गोल्ड मेडल वगैरे तर असं असत नाही, पण काहीतरी पहिला आला दुसरा आला असं, म्हणजे तिथं तुझी कामगिरी अशी चमकदार म्हणता येईल अशी होत होती का? नाही, शाळेमध्ये तर मी नव्हतोच काय. शाळेमध्ये फक्त मी एक तालुकास्तरीय स्पर्धा खेळलो होतो. ज्यावेळेस मी बारामतीला गेलो त्यावेळेस पहिल्यांदा मी ज्या शाळेतल्या स्पर्धा होतात, म्हणजे विद्याप्रतिष्ठानमध्ये 12 डिसेंबरला ते स्पर्धा मोठ्या लेवलला होतात, आणि इंटर कॉलेजिएट स्पर्धेमध्ये मी पार्टिसिपेट केल्यानंतर त्या ठिकाणी मला पहिला नंबर मिळाला होता, म्हणजे फर्स्ट आलो होतो मी भालाफेकमध्ये. आणि त्यावेळेस 2007 साली मी कॉलेजचा बेस्ट प्लेअर ऑफ द इयर हा अवॉर्ड जिंकला होता. माझ्या आयुष्यातला तो पहिला अवॉर्ड जो मला मनोज पिंगळे जे बॉक्सर आहेत त्यांच्या कडून मिळाला होता. आणि मला वाटतं ते माझ्यासाठी खूप जास्त मोटिवेशन होतं की आयुष्यातला पहिला अवॉर्ड आणि एवढ्या मोठ्या कॉलेजचा मी बेस्ट प्लेअर ऑफ द इयर बनलो होतो. तर तो मला आठवतोय की चांगला फर्स्ट अवॉर्ड होता माझ्या आयुष्यातला. पण मग हे सगळं करताना जे वडिलांनी स्वप्न दाखवलं होतं किंवा तू जे वडिलांना स्वप्न दाखवलं होतं की मी स्पर्धा परीक्षा करतो वगैरे, त्याचं काय झालं पुढं? 2014 आणि 15 मी अभ्यास केला. 2015ला मी राज्यसेवाची मेन्स दिली होती. 2015लाच असिस्टंट आणि STIची मेन्स दिली होती, पण फायनल पोस्ट काय मला मिळाली नाही. 2016 वर्ष ज्यावेळेस आलं त्यावेळेस आमच्या घरची अशी परिस्थिती झाली होती की शेती खूप चांगली होती, पण 2013, 14 आणि 15 हा सलगचा दुष्काळ, आणि आटपाडी तालुक्यामध्ये प्यायलासुद्धा पाणी नाही, जनावरांसाठी छावण्या होत्या, सगळी शेती पूर्ण जळून गेली होती, आणि घरामध्ये पण आमची जॉईंट फॅमिली विभक्त झाली होती. त्यामुळं हा सगळाच कलह, त्यामुळं
मला स्वतःलाच आर्थिक नियोजन करावं लागलं आणि म्हणून मग मी स्पर्धा परीक्षेमध्ये लेक्चर घ्यायला सुरुवात केली. आणि जसं मी लेक्चर घ्यायला सुरुवात केली, थोडंसं म्हणजे जॉग्राफी विषय माझा चांगला असल्यामुळं, थोडा हातखंडा असल्यामुळं. कसं काय जॉग्राफी विषय चांगला तुझा? सतीश जाधव नावाचे एक सर आहेत की ज्यांच्याकडे मी जॉग्राफी शिकलो. शाळेत? नाही, MPSC अभ्यास करत असताना. आणि त्या माणसाने मला जॉग्राफीची एवढी आवड निर्माण करून दिली की मग नंतर मी जॉग्राफीमध्ये म्हणजे खूपच आवडायला लागला मला. आणि नंतर मी पण तो शिकवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळं व्हायला काय लागलं की जे ग्रॅज्युएट मुलं आहेत, ग्रॅज्युएशन झालेले किंवा डॉक्टर असणारे, इंजिनियर असणारे, काही PhD होल्डर पण माझ्या लेक्चरला यायचे आणि मला सर म्हणायचे. एक तर आर्थिक पण त्यातून व्यवस्थित सुधारलं माझं आणि थोडासा तो मान सन्मान पण मिळायला लागला. त्यामुळं मग अभ्यासाकडचं माझं लक्ष कमी झालं आणि मी मग या बाजूला जास्त शिकवण्याकडेच लक्ष द्यायला लागलो. तर असा एक माझा तो MPSCचा 2 प्रवास. वर्षच केला आणि मग सर झाला? 2016 म्हणजे 3 वर्ष केलं आणि मग मी सर झालो. पण मग आता सरच बरं वाटतंय आता. ते काय होतंय, सर किंवा हे एक असं एक नशा असल्यासारखे की ज्यावेळेस मी अनुभव घेतलाय की ज्यावेळेस मुलं सर म्हणायचे किंवा मला शिकवायला पण आवडायचं, त्यावेळेस मी म्हणजे रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागायचो, प्रश्नपत्रिका तयार करायचो आणि रोज मुलांना जे शिकवतो त्याच्यावर प्रश्न द्यायचो. म्हणजे जे आवडीचं आहे त्यात काम करायला मला पहिल्यापासून आवडतं. आणि मला वाटतं की हे ज्ञान देण्याचं जे काय काम आहे ते सगळ्यात चांगलं काम आहे असं मला आज पण वाटतं. म्हणून मी आज पण गोळाफेकमध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिस करायला सुरुवात केली त्यावेळेस अरविंद चव्हाण सरांना मी सांगितलं की सर मला फक्त शिकायचं नाही, तर मला जे आवडतं ते मला करायला अजून आवडेल. सर म्हटले ठीक आहे, तुला करायचं आहे तर कर. मग आज पण माझ्याकडे 20-25 मुलं गोळाफेकची आहेत महाराष्ट्रातली, जे एबल बॉडीमधले पण आहेत आणि पॅरामधले पण आहेत. तर मी त्यांना गोळाफेक शिकवतो सुद्धा आज पण. मला सांग की म्हणजे गोळाफेकेच्या बद्दल सांग. तो गोळा असतो तो किती वजनाचा असतो? आमचा जो गोळा असतो, मी F46 कॅटेगरीत खेळतो. जो आम्हाला गोळा आहे तो 6 किलोचा असतो. आणि जो मी गोळा वापरतो ज्या साईजचा तो असतो 124 mm चा, म्हणजे जो मी वापरतो तसा. तुम्ही म्हणजे प्लेयर वेगवेगळ्या आकाराचे वापरू शकतात? हो, वजन ते पाहिजे फक्त 6 किलो पाहिजे. 108 mm ते 140 mm चा गोळा आम्हाला ऑलिम्पिक किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप या मोठ्या स्पर्धांमध्ये अलाउड आहे. आणि माझा हातची साईज मोठी असल्यामुळे मी 124 mm चा गोळा वापरतो. आणि तो गोळा ज्या कंपनीचा आहे, जर तो सर्टिफाईड असेल इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीकडून, तर तो गोळा मी माझा स्वतःचा तिकडे नेऊ शकतो. मी जो गोळा वापरतो तो ATEचा वापरतो आणि 124 mm चा तो सर्टिफाईड स्पोर्ट्सचा ब्रँड आहे. तर तो गोळा मी ऑलिम्पिकला किंवा सगळ्या स्पर्धांना तोच माझा स्वतःचा गोळा घेऊन जातो तिथं आणि तो वापरतो. आता सांग की म्हणजे बघताना तर असं वाटतं की गोळा काय घ्यायचा आणि फेकायचा, त्यातलं चॅलेंज काय आहे? म्हणजे तो लांब फेकायचा आहे बरोबर आहे, त्याचं टेक्निक काय आहे? म्हणजे जे तुला असं वाटतं की तुला बाकीच्यांच्यापेक्षा इतका लांब तो फेकता येतो, याच्यामध्ये असं काय तुझ्याकडं आहे किंवा होतं किंवा तुला मिळालेलं आहे की जे एरवी सहज वाटतं ते सगळ्यांना नाही जमत, जे तुला शक्य आहे, तुला जमलंय? गोळाफेकच्या जागतिक ज्या आहेत गोष्टी, त्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकाराने गोळा टाकला जातो. एक आहे ग्लाइड टेक्निक, जे एका लिनियर मुवमेंटमध्ये एक रेषीय मुवमेंटमध्ये फेकला जातो. त्याला खूप जास्त पॉवर आणि एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ लागते. दुसरा जो आहे तो मी फेकतो डिस्कूपर किंवा रोटेशन पद्धतीनं फेकला जातो. त्याला रोटेशनल मुवमेंट लागते आणि त्यामध्ये बॅलन्स खूप जास्त लागतो. म्हणजे तुम्हाला फिरायचं पण आहे, तुम्हाला थांबायचं पण आहे आणि तो जो गोळा आहे तो फिरलेल्या रोटेशनल मुवमेंटमध्ये त्याला पॉवर लावून फेकायचा पण आहे. मग मला असं वाटतं की कुठंतरी माझं डोकं, म्हणजे मी इंजिनियर असल्यामुळं किंवा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि लेक्चरशिप किंवा टीचिंग केल्यामुळं मी ह्या गोष्टी लवकर ॲक्सेप्ट केल्या. जसं मी 2019ला इंजुरी झाली म्हणून भाला सोडला आणि गोळाफेक करायला सुरुवात केली. इंजुरी झाली? मग शोल्डरला इंजुरी झाली होती भाला फेकताना आणि तो ग्रिप करून फेकणंच माझ्यासाठी अवघड जात होतं. मग डॉक्टरच्या सल्ल्यानं मग त्यांनी सांगितलं की हा मुवमेंट लावणं तुला अवघड आहे
आणि माझ्याकडून भाला जातच नव्हता, म्हणजे फेकताच येत नव्हता मला. मग मी कोच आणि डॉक्टर यांचे भरपूर सल्ला किंवा 6 महिने माझे त्यात गेले आणि अरविंद चव्हाण सरांनी काही गोष्टी मला क्लिअर सांगितल्या की तू एवढा फिट झाला आहे आता, तर तू बघितलंस तर आपल्याला ते अवघड नाही आहे गोळा फेकणंसुद्धा. आणि मग त्यांनी मला हळूहळू गोळ्याचं ते करायला लावला गोळाफेक, आणि मग मी त्यात लवकर शिकलो. लवकर शिकणं मला वाटतं आहे की हार्डवर्क आणि लवकर शिकणं हे माझ्या घरातून मला मिळाले. नाही, पण तू सांगत होता की ते तुझं इंजिनिअरिंग आणखीन तर त्याचा तुला उपयोग कसा झाला? जे रोटेशनल मुवमेंट आहे, मग त्या रोटेशनल मुवमेंटमध्ये जो गोळा फेकतोय आपण, मग फोर्स कुठे लावावा, अँगल किती असावा. म्हणजे सगळे लोक म्हणतात 45 डिग्रीमध्येच फेकला पाहिजे, पण त्या 45 डिग्रीपेक्षा थोडा कमी अँगलमध्ये आपण जर फेकला, 38 डिग्री ते 40 डिग्रीमध्ये जर गोळा फेकला तर तो अजून जास्त चांगला जातो आहे. मग ह्या गोष्टी मला अजून समजल्या. मग मी त्याच्यावर थोडं काम केलं. आणि दुसरी गोष्ट की मला असं वाटतं की सगळे लोक गोळा हाताने फेकतात, मी गोळा पायाने फेकतो, कारण माझ्या हातामध्ये ताकदच नाही आहे, दोन्ही हातामध्ये इम्बॅलन्स आहे माझा. त्यामुळं मला तो गोळा कॅरी करणं आणि फिरणंच खूप अवघड जातं. म्हणून मी विचार केला की आपले पाय खूप स्ट्रॉंग आहेत आणि मी त्याला अजून स्ट्रॉंग बनवले एक्सरसाइज करून. आणि त्या पायामुळं मी एक म्हणजे ज्या काय गोष्टी आहेत त्याचा ॲप्लिकेशन बेस, म्हणजे जसं आपण स्क्वॉट करतो, बैठका मारतो म्हणजे की जमिनीवर फोर्स देतो आणि मग उठतो. मग गोळाफेकमध्ये तेच वापरायला सुरुवात केली की जमिनीवरती उजवा पाय दाबायचा आणि मग त्या पायाची पावर गोळ्यापर्यंत लावायची. मला वाटतं की ह्या गोष्टी मला अजून जास्त पुढे घेऊन गेल्या आणि मी खूप लवकर जो माझा डिस्टन्स होता तो कमी केला. म्हणजे मी पहिला 10 ते 11 मीटर गोळा टाकायचो, जो की मी ह्या दोन वर्षामध्येच 15 मीटरच्या जवळपास टाकायला लागलो. आणि आत्ता ऑलिम्पिकला मी 16.32 गोळा थ्रो करून ऑलिम्पिकला आपल्या महाराष्ट्राला रौप्य पदक मिळालं. जेव्हा तुम्ही हातात गोळा घेऊन रोटेट होता, फिरता स्वतःभोवती, तेव्हा म्हणजे ते ठरलेलं आहे तुझं की किती 2 फेऱ्या करायच्या, 3 फेऱ्या करायच्या, ते काय, ते कसं असतं? म्हणजे आमच्या गोळाफेकमध्ये एवढं प्लॅनिंग आम्ही केलं होतं. मला एक सायकोलॉजिस्ट आहेत गायत्री वर्तक नावाच्या, त्या पुण्यामध्येच आहेत. तर मी पहिलं जे प्रॅक्टिस करायचो ते हार्डवर्क खूप जास्त करायचो. म्हणजे मी हजार टर्न घ्यायचो. जे काय तुम्ही म्हटलात ना फिरतोय, मग मी एकदा डाव्या पायावर फिरून परत उजव्या पायाने फिरून थ्रो करतो. तर हे जे काय माझं फिरणं आहे याची प्रॅक्टिस मी खूप जास्त वेळा करायचो. मग याच्यामुळे माझ्या गुडघ्यावर आणि अँकलवरती जास्त लोड यायचा. मग तर आम्ही मॅडम आणि आम्ही डिस्कस करून खूप जास्त गोष्टी सॉर्ट आउट केल्या. आणि आता एवढं प्लॅनिंग केलं त्याचं की गोळा फेकताना आणि 2 गोळ्याच्या मध्ये आपण काय काय केलं पाहिजे, किंवा डावा पाय फिरवताना उजवा पाय किती हाईटवरती असला पाहिजे. ज्यावेळेस मी गोल फिरतो त्यावेळेस माझा हा डावा हात, याचा हात असा पडतो खाली, तर तो कसा असला पाहिजे. मग त्याला वरती ठेवण्यासाठी मग आम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅप्स किंवा पट्ट्या बांधून त्याचं वेगळं नियोजन केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटते की कोच, सायकोलॉजिस्ट आणि फिजिओ यांचा मला खूप जास्त याच्यात फायदा झाला. नाही, पण मग जे फिरणं आहे ते एकच फेरी घेऊन टाकतोस तू का 1.5 फेरी घेऊन टाकतो? म्हणजे बघतानाच मी अपोजिट दिशेला बघतो. अच्छा. त्याच्यानंतर मी सर्कलमध्ये बघून 1 फेरी घेऊन टाकतो. पण मग असं नाही का होणार की समजा तू 1.5च्या ऐवजी जर 2.5 केलंस तर तो आणखीन लांब जाण्याची शक्यता वाढेल? पण जो सर्कल आहे, तर सर्कलचा जो डिस्टन्स आहे तो 2.13 मीटर असतो. म्हणजे जवळपास त्याचा डायमीटर 2.13 मीटर आहे. त्यामुळे त्यात 2 फेऱ्या घेणं अवघड जात आहे. म्हणून तेवढीच फेरी घेऊ शकतो. थोडीशी फेरी वाढवू शकतो याच्यात. तुम्ही जसं म्हटलं ना की 1.5 पेक्षा थोडीशी, मग 1.25 करू शकतो. आणि हे जगातले असे करतात, काही प्लेयर आहेत ते थोडासा अजून एक्स्ट्राचं रोटेशन घेतात. पण त्याच्यावर काही निर्बंध नाहीये? नाही, निर्बंध नाही. किती फेऱ्या घ्याव्यात त्याच्यावर काही निर्बंध नाही. कुणी 5 फेऱ्या घेऊन पण टाकू शकतो? हा, 5 फेऱ्या घेऊन पण टाकू शकतो. पण असे आहेत कुणी की नाही, असे तुला माहिती आहे जास्त फेऱ्या घेऊन टाकणारे कोणी? पूर्वीच्या काळी ज्यावेळेस प्राचीन ऑलिम्पिक खेळलं जायचं त्यावेळेस कोलांटी उडी खाऊन कार्टविल जे म्हणतो ना आपण, तसं कार्टविल करून गोळा फेकायचे. पण कार्टविल केल्यानंतर तू गोळा म्हणजे कसं धरणार? तेच तर आहे की कार्टविल करून गोळा फेकायचे प्राचीन काळात. त्या गोळा फेकच्या स्टाईलवर बंदी आणली
अच्छा. हा, की हे तुम्ही करू नाही शकत आता. मग आता जे काय करतात तो जो रोटेशनल पद्धतीचा गोळा आहे ते जगभरात सगळेच प्लेयर 1.5 मध्येच फिरतात. आणि त्याच्यापेक्षा जास्त फिरायला गेलं तर तो जो मुवमेंट आहे त्या मुवमेंटमध्ये फोर्स मारायला भेटत नाही. मी पण ट्राय केलं की थोडंसं जास्त फिरून बघता येतंय का, पण ते फोर्स मारायला नाही सापडत. पण जेव्हा तुम्ही गोळा फेकता तेव्हा त्याच्यामध्ये दोन्ही अलाउड आहे, म्हणजे तुम्ही स्ट्रेट पण फेकणं आहे आणि तुम्ही तुमचा चॉईस की का ते असं ठरवायला लागतं आधीपासून की हा याच पद्धतीनं टाकणार? तसं नाही, तसं काही नाही. आपण ग्लाइड पण शेवटच्या क्षणी काही जे वाटतं काही करू शकतो, कशाही पद्धतीचा गोळा फेकू शकतो, फक्त ग्लाइड किंवा डिस्को. पण मग असं होतं की गोळ्याचं वजन त्या 6 किलो आहे, थाळी फेकीमध्ये तिचं वजन किती असतं? थाळी फेकीमध्ये 1.5 किलो वजन असतं. पण मग तुला ते का नाही सोपं वाटलं की आपण गोळ्यापेक्षा हलकी आहे, भाल्याचंही वजन फार नसतं, तर मग आपण थाळी फेकीमध्ये जाऊया? थाळीचं असं झालं की आमच्या पॅरा ॲथलेटिक्समध्ये बरेच इव्हेंट होतात, म्हणजे बऱ्याच कॅटेगरी असतात आणि त्या सगळ्या कॅटेगरीचे सगळे इव्हेंट होतात. म्हणजे सगळे इव्हेंट घेणं शक्य नसतं. मग त्यामुळं ते काही इव्हेंट कट करतात. जसं माझ्या F46 कॅटेगरीमध्ये फक्त भालाफेक आणि गोळाफेक एवढे 2च प्रकार आहेत. आमच्या कॅटेगरीमध्ये या ऑलिम्पिकला थाळीफेक नव्हतं. अच्छा. कदाचित 2028ला जर थाळीफेक आलं तर मला पण थाळी फेकायला आवडतं. आणि अच्छा, मग तू म्हणजे असं आहे की तू आता भाला फेकत नाहीस, पण तू थाळी पण फेकतो, गोळे पण फेकतो, आणखीन काय फेकतोस? नाही, फेकीमध्ये फक्त 3च प्रकार करतो मी, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक. तर त्यातलं सध्या मी थाळी आणि गोळा मला आवडतं. भाला आता इंजुरीमुळं बंदच केला मी. सचिन, आता आपल्या गप्पांदरम्यान तू म्हणालास की युनिव्हर्सिटीच्या लेवलला जेव्हा तू खेळलास तेव्हा ते एबल्ड याच्यात, म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटी लेवलला इतकं हे म्हणजे दिव्यांगांसाठीचं किंवा पॅरा ही जे आहे ते नाही आहे, तर ते सगळं तुझ्यासाठी किती कठीण होतं? आणि ही जी पॅरा ऑलिम्पिकची किंवा ही जी कॅटेगरीबद्दल तुला कशी माहिती मिळाली, त्याची तयारी आणि ऑलिम्पिकची जर्नी कशी झाली? म्हणजे पॅरा मध्ये स्पर्धा होतात हेच मला 2014-15 नंतर समजलं. कदाचित मला जर हे आधी समजलं असतं तर आपल्या भारताला ऑलिम्पिकला आधीच मेडल मिळालं असतं, कारण मी त्यावेळेस पण भाला चांगलं फेकत होतो. मग ज्यावेळेस मला समजलं की देवेंद्र झांझरिया नावाचे एक प्लेयर आहेत, राजस्थानचे प्लेयर आहेत, आणि त्यांना ऑलिम्पिकला 2 मेडल असल्यामुळे त्यांना अर्जुन पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार आहे. मग त्यावेळेस मला समजलं की आपण पण हे करू शकतो, आपली पण कॅटेगरी त्याच प्रकारची आहे आणि आपला गोळा किंवा भाला पण चांगला जातोय. मग मी सुरुवात केली 2017ला. 17ला मी राजस्थानला गेलो, तिथं मला गोल्ड मेडल मिळालं. आणि त्यानंतर मग मला थोडंसं पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाकडून फोन आला की तुम्ही चांगलं खेळता, तुम्ही खेळा. आणि मग मी 2018च्या नोव्हेंबरपासून सुरुवात केली प्रॅक्टिससाठी आणि फुल टाईम प्रॅक्टिस करून मग मी आत्ता हे आपल्याला. पण मग ही पॅरिस ऑलिम्पिकची जर्नी कशी होती, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस पासून सांगा, मला ते ऐकायला आवडेल. त्याच्या आधी की जेव्हा तू युनिव्हर्सिटीला खेळत असताना तू काय त्याच्यासाठी वेगळी कॅटेगरी एबल्ड लोक, त्या सगळ्यांच्या बरोबर कॉम्पीट करणं हे किती चॅलेंजिंग होतं? मला ना लहानपणी वडील ज्यावेळेस हाताला लागलं ना, डॉक्टरनी सांगितलेलं की हाताचा एक्सरसाइज करा त्याच्या. मग ते मी काय 24 तास करत नव्हतं. मग वडील यायचे, मला मांडीवरती बसवायचे आणि हाताचा एक्सरसाइज ते करत बसायचे. आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं की तू सर्वसामान्य नाहीस, तू जे काय तुझ्या आयुष्यात झालंय, तुझ्या आयुष्यात जे घडलंय ते तू काहीतरी स्पेशल आहे म्हणून तुझ्या आयुष्यात असं घडलंय आणि तू या सर्वसामान्यांपेक्षा वेगळा आहेस. म्हणजे तू चांगला आहे, तू भारी आहे, तू काहीतरी कर. आणि ती गोष्ट मला वाटते की कायम माझ्या मनामध्ये आहे. आणि ज्यावेळेस मला असं बसवलं जायचं की कबड्डी खेळू नको, तुझा हाताला काहीतरी होईल, तू बस बाहेर, मग ते मला कुठंतरी एक मनामध्ये व्हायचं की मी का नाही करू शकत. म्हणून मी बारामतीला एबल बॉडीवाल्या मुलांबरोबर प्रॅक्टिसला सुरुवात केली. आणि माझं नशीब चांगलं होतं की मला लक्ष्मण मेटकरी सर मिळाले आणि त्यांनी मला शिकवलं. आणि त्यावेळेस मग मी त्यावेळेस भाला फेकायचो आणि त्यावेळेस जिद्दीनं मी चांगलं प्रॅक्टिस करून एबल बॉडीवाल्या मुलांबरोबर प्रॅक्टिस केली किंवा कॉम्पिटिशन केली आणि त्यांना हरवून मी त्यावेळेस अश्वमेधला गोल्ड मेडल घेतलं होतं. आता तो प्रश्न ऑलिम्पिकच्या बद्दल, ऑलिम्पिकचा प्रवास. आणि आता ऑलिम्पिकचा प्रवास किंवा सिलेक्शन जसं तुम्ही सांगितलं, 2022ला पहिल्यांदा मी आफ्रिकेमध्ये गेलो.
त्या ठिकाणी ट्युनिशियामध्ये माझी कॅटेगरी कन्फर्म झाली की तुम्ही खरंच हँडिकॅप आहात आणि तुम्ही F46 कॅटेगरीमध्ये खेळू शकता. मग ती कॅटेगरी मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलला गोळा फेकला. तिथं माझा 14.88 मीटर गोळा गेला आणि सिल्वर मेडल त्या ठिकाणी मिळालं होतं. त्याच्यानंतर परत 2022लाच पॅरिसमध्येच वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली. वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरा ॲथलेटिक्सची झाली आणि त्या ठिकाणी मी 16.21 मीटर थ्रो केला आणि तिथं गोल्ड मेडल मिळालं होतं. त्याच्यानंतर पॅरा एशियन गेम्स झाल्या चायनामध्ये. त्या ठिकाणी 16.03 मीटर थ्रो करून तिथं पण गोल्ड मेडल मिळालं होतं. त्याच्यानंतर कोबे जपानला वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली. त्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती आत्ताच 2024लाच झाली आणि तिथं पण गोल्ड मेडल मिळालं होतं. 16.30 मीटर तिथं थ्रो केला होता मी आणि त्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या जोरावरच माझं पॅरा ऑलिम्पिकला सिलेक्शन झालं होतं आणि त्या सिलेक्शनवरच मी हे पॅरा ऑलिम्पिक खेळलो होतो. तिथं 16.30 मीटर होता. हो. आणि इथं ज्याला गोल्ड मिळालं त्यानं किती फेकला होता? त्यानं 16.38 मीटर फेकला होता. आणि तुझा किती गेला? माझा 16.32 मीटर गेला. म्हणजे तुझा रेकॉर्ड तू मोडलंस मागचा? हा, माझं रेकॉर्ड मोडलं पण गोल्डसाठी थोडं कमी पडलं, 6 सेंटीमीटर कमी पडलं. जे नीरज चोप्राच्या बद्दल झालं ते तुझं इकडे तुझं झालं. हो, सेम तसंच झालं कारण मला आधी गोल्ड होते आणि त्याला मी हरवलं होतं आधी. सचिन, तू आता असं सांगताना म्हणालास की तुझ्यातली जी उणीव होती त्याची जाणीव तुझ्या वडिलांनी काढून टाकली, की तू स्पेशल आहेस हे त्यांनी तुला सांगितलं. ज्यावेळी मेडल मिळालं त्यावेळी आईबाबांची पहिली प्रतिक्रिया काय होती? काय भावना होत्या त्यांच्या? 1994ला माझी आई मला सोडून गेली आणि 26 सप्टेंबर 2023ला माझे, त्यावेळेस मी 5 वर्षाचा होतो. पण कशी गेली आई? ॲक्सिडेंट झाला होता आणि ॲक्सिडेंट म्हणजे आमच्या कुटुंबातले 5 लोक गेले होते. अरे बापरे. तर तो मोठा ॲक्सिडेंट होता. 9 म्हणजे थोडीशी पार्श्वभूमी सांगतो त्याची, की 9 चुलत भावांचे लग्न एकत्र, 7 चुलत भावांचे लग्न एकत्र करण्याचं तो लग्नाचा सोहळा होता आमचा आणि त्याचा बस्ता काढण्यासाठी ते मुंबईला आले होते आणि इकडून गावी परत येताना ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये 5 लोक गेले. त्यात माझे वडील पण होते आणि लहान भाऊ पण होता, पण ते सुदैवानं ते वाचले. पण वडिलांचं डोकं पण फुटलेलं, बरगड्या पण तुटलेल्या, पाय पण मोडलेला, म्हणजे त्यांचं खूप जास्त हे झालं होतं. पण ते व्यवस्थित राहिले सुदैवानं. आणि आत्ता 2023ला सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना शुगरचा त्रास जास्त होता आणि त्यात ते मला सोडून गेले. अरे म्हणजे तुझं हे यश बघायला ते नव्हते? नाही, मी गोल्ड मेडल, बाकीची गोल्ड मेडल त्यांना. हा, माझं ट्युनिशियाला जे पहिलं सिल्वर मेडल मिळालं त्यावेळेस ते होते. पॅरिसला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपला मिळालं त्यावेळेस होते. पण आता एशियन गेम्स माझ्या होत्या 26 ऑक्टोबरला आणि वडील गेले 26 सप्टेंबरला आणि मी एकाच महिन्यात एशियन गेम्स खेळायला गेलो होतो. माझं प्रॅक्टिस वगैरे काहीच नव्हतं आणि माझा त्यावेळेस गोळा पण जात नव्हता. म्हणजे अक्षरशः महिनाभर मी काहीच नव्हतं केलं. माझा गोळा 14 मीटर, ग्राउंडला 14 मीटर पण व्यवस्थित जात नव्हता कारण बॉडीचं वेट पण हे झालं होतं. पूर्ण 1 महिना गावालाच काढल्यामुळं आणि डायरेक्ट मी इथून गेल्यामुळं तिथं थोडासा मला एक 4-5 दिवसाचा वेळ मिळाला. मी तेवढंच प्रॅक्टिस केलं आणि ते आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतात की आपले घरचे किंवा आई वडील जरी नसले तरी त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात. कसा मला माहीत नाही, पण माझा त्या ठिकाणी 16.03 गोळा गेला होता आणि त्या ठिकाणी मला गोल्ड मेडल मिळालं होतं. सचिन, तू तुझा म्हणजे संघर्षमय प्रवास सगळा सांगितलास, लहानपणापासून कसं, आणि तुझ्या याच्यामध्ये तू काही म्हणजे असं सांगितलंस की तुझ्या जीवनावरती 3 इडियट चित्रपटाचा पण फार मोठा प्रभाव आहे. तर तो काय आणि कशा पद्धतीचा आहे? वडील नेहमी म्हणायचे की काहीतरी करायचं आहे, म्हणजे मोठं काहीतरी करायचं. त्यांचं हे म्हणणं यासाठी होतं की आमची सगळं कुटुंब शिक्षण झालेलं नव्हतं. सगळे शेती करायचे किंवा व्यवसाय करायचे आणि वडिलांची इच्छा होती की मी हुशार आहे तर मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी इंजिनियर बनायचं हेच ठरवलं होतं की इंजिनियर बनायचं. आम्ही 11वीपासून इंजिनिअरिंगसाठीच ॲडमिशन घेतलं होतं. मला सांग की तू करगणीहून बारामतीला कसा गेला? म्हणजे आटपाडीला नाही गेला, विट्याला नाही गेला, बारामतीला कसा गेला? तर माझ्या वडिलांचे एक बजरंग दबडे सर नावाचे मित्र आहेत, ते बारामतीमध्ये कॉलेजला होते, शिक्षक होते आणि त्यांनी रेफरन्स दिला की विद्या प्रतिष्ठानला हॉस्टेल आहे आणि त्या ठिकाणी मग आपण ठेवू. आणि त्यांचाच एक विद्यार्थी तिथं व्हाईस प्रेसिडेंट होता, व्हाईस प्रिन्सिपल होता,
खोत सर नावाचे आमचे, आणि मग त्यांनी तिथं मला ॲडमिशन घेतलं म्हणून मी VP ला गेलो होतो. तर 3 इडियट्सचा माझ्यावरती प्रभाव असा होता की ज्यावेळेस मी पिक्चर बघायचो त्यावेळेस मी कायम रडायचो. आणि त्या पिक्चरमध्ये एकच होतं की जो मन को अच्छा लगता है वो कर. मग मला खेळामध्ये करिअर करायचं होतं, पण मी वडिलांना कधी सांगू शकत नव्हतो की खेळामध्ये करिअर करायचंय. आणि दुसरी गोष्ट की आता सध्याची संस्कृती आहे आपल्याकडं, लहान मुलांना आपण खेळायला गेल्यानंतर वडील किंवा पालक त्याला मारून घरात अभ्यास करायला बसवतात. तर तसं माझ्याही बाबतीत असंच होतं की खेळायला गेलो की मलाही मारून घरात बसवलं जायचं. मारायचे का? हा म्हणजे मारायचे. आणि मी तर थोडासा जास्त टुकार असल्यामुळं लहानपणी तर खूप जास्त मार खाल्लाय मी. त्या पिक्चरमध्ये ते जे दाखवलं जायचं की जे आवडतंय ते करण्याचा प्रयत्न करा. तर मला वाटतं की इंजिनिअरिंग केलं, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किंवा लेक्चर घेत होतो मी, आणि त्यावेळेस ज्यावेळेस मला संधी मिळाली की खेळामध्ये काहीतरी करू शकतो मी आणि खेळामधून आपल्याला नोकरी मिळू शकते, हे मी ज्यावेळेस अभ्यासलं त्यावेळेस मात्र मी माझ्या मनाचं एक खूणगाठ बांधली होती किंवा ठरवलं होतं, डिसाईड केलं की आता आपल्याला हेच करायचं आहे. आणि वडिलांची इच्छा होती की तुला क्लास 1 बनायचं आहे, आणि मला पण जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना इच्छा होती की क्लास 1 बनायचं आहे. मला असं वाटतं की आता पॅराऑलिम्पिकमध्ये ज्यावेळेस मला 4 सप्टेंबरला सिल्वर मेडल मिळालं त्यावेळेस 9 सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने क्लास 1ची मला पोस्ट थेट नियुक्तीमध्ये दिलेली आहे. आणि म्हणजे समाधानी आहे मी की माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो. पण मध्यंतरी म्हणजे तुला एवढं महाराष्ट्रात एवढं सगळं शिक्षण झालं, तुझं ट्रेनिंग झालं, पण तू महाराष्ट्र सोडण्याचा विचार का केला होतास? नाही, महाराष्ट्र सोडण्याचा विचार मी नव्हता केला. तर मला ऑफर यायच्या, म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा खेळायला जायचो इकडे एबल बॉडीमध्ये मी खूप चांगलं करत असल्यामुळं ज्यावेळेस मी पॅरामध्ये पहिल्यांदा खेळायला गेलो त्या ठिकाणी म्हणजे मी एकदम अचानकपणेच एखादा नवीनच प्लेअर आला आहे. म्हणजे कसं झालं, 2017ला मी राजस्थान जयपूरला खेळायला नॅशनल स्पर्धेसाठी गेलो. 2016चे 2 ऑलिम्पियन त्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता आणि त्या दोघांना मी हरवून गोल्ड मेडल घेतलं होतं. त्यामुळं पंजाब हरियाणावाल्या लोकांचा मला एक अप्रोच असा होता की तू आमच्याकडे ये, आम्ही तुला म्हणजे त्या 7/12वर नाव लावतो आणि तू आमच्याकडून खेळ. पण माझी एक इच्छा होती की आपण आणि वडिलांकडून हे मला खूप जास्त आलंय की आपल्या भागाचं आपल्या मातीचं, म्हणून मग मी त्यांना पहिल्यापासूनच नाकारत आलोय. तर हा तो किस्सा होता. सचिन, खरं तर या प्रश्नाचं उत्तर फक्त तूच देऊ शकतो. ते म्हणजे की तो भारताचा तिरंगा जेव्हा आपल्या समोर आपल्यासाठी म्हणून वर जातो तेव्हा कसं वाटतं? आता ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबरही मी देऊ शकतो, पण हे देणं खूप अवघड आहे. कारण ज्या वेळेस त्यांनी मेडल आम्हाला घातलं तिघांच्या गळ्यामध्ये आणि सांगितलं की थोडंसं राईट साईडला जे झेंडे होते त्या झेंड्याकडे ज्यावेळेस तिथं तिरंगा मी बघितला, म्हणजे त्यावेळेस आपल्याला खरंच सगळा फ्लॅशबॅक आठवतो की कशा पद्धतीनं आपण सुरुवात केली होती. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती त्यावेळेस ठरवलं नव्हतं की ऑलिम्पिक लेवलला आपण रिप्रेझेंट करू आणि पोडियम त्या ठिकाणी आम्हाला मिळेल, हे स्वप्नातही कधी बघितलं नव्हतं. आणि ते स्वप्न पूर्ण होतंय. तर स्वप्नपूर्तीची ती एक मनामध्ये चालू होतं फ्लॅशबॅक सगळा, आणि पूर्ण ब्लँक होतं असं सगळं. म्हणजे ते झेंडा असा वरती जातोय आणि फक्त मी बघत बसलोय त्या झेंड्याकडे, तेवढंच होतं, बाकी काही नाही. पण त्या क्षणी सगळ्यात प्रामुख्यानं कोण आठवत होतं? वडीलच? आई वडीलच मला आठवत होते, कारण मी प्रत्येक वेळेस आई वडिलांना स्मरूनच सगळ्या गोष्टी करत होतो. आणि ज्यावेळेस झेंडा वरती जात होता त्यावेळेस पण थोडंसं अंगावर माझ्या काटा वगैरे आला होता आणि ते फिलिंग आली होती की काहीतरी आहे थोडंसं असं आपल्या जवळ आहे की जे आपल्याला एवढं यश देत आहे. तर नक्कीच त्यावेळेस आई वडिलांची आठवण आली होती मला. सचिन, मला 2 प्रश्न आहेत, पण दोन्ही प्रश्न थोडेसे समान असतील कारण ते माइंडसेटबद्दल आहेत तुझ्या. 5व्या वर्षी आई जाणं, 9व्या वर्षी 10व्या वर्षी ॲक्सिडेंट होणं, तू प्रत्येक वेळेला काहीतरी प्रतिकूल परिस्थिती आहे तुझी. म्हणजे अगदी आत्ता गेल्या काही वर्षांपूर्वी वडील गेले, तर अशा परिस्थितीतनं जेव्हा पुढे बघायचं असतं ना ते सोपं नसतं. आम्ही छोटंसं जरी अपयश आलं किंवा आयुष्यात कोण काहीतरी बोललं तर त्याला दोष देत राहतो आणि त्याच्या भोवतीच फिरत राहतो. तर तू सर्वसामान्य विचार कसा करतोस? ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाले त्यावेळेस म्हणजे मला कळतच नव्हतं की
माझ्या आयुष्यात काय चाललंय, कसं चाललंय, किंवा आई गेली त्यावेळेस मला आईचं जास्त चेहरा ते वय पण नव्हतं माझं. पण मी आत्ता या काळात ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी बघतो आणि जे माझ्या पॅरामधले प्लेयर्स आहेत, जसं आता तुम्ही शीतल देवीला बघितलं की ती पायाने आणि तोंडाने आर्चर आहे, आर्चरी करते. आणि मी पण ज्यावेळेस पॅरामध्ये गेलो आणि आत्ता ऑलिम्पिक लेवलला बघतोय, खेळतोय, तर खरंच मला कधी कधी असं वाटतं की दिव्यांग लोकच जास्त व्यवस्थित करतायत आणि एबल बॉडीचे लोक म्हणजे साधं छोटंसं काय आलं की रडत बसतात. काहीच नसतंय प्रॉब्लेम किंवा अडचण मोठी काहीच नसते, पण प्रत्येक गोष्टीमध्ये ओव्हर थिंक करतात, जास्तच विचार करतात. एकदम छोटीशी गोष्ट असली तरी त्याचा उगीच भाव करतात. म्हणजे ज्या लोकांसाठी ज्याचे हातच नाहीत ज्या माणसाला, तो माणूस जर आपलं नशीब घडवतोय तर देवाने सगळं दिलंय, 2 पाय 2 हात दिलेत आणि तरी रडत बसतात. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की दिव्यांग लोकांना देवाने दिव्यांग पण दिलंय, पण जे मेंटल स्ट्रेंथ आहे किंवा आपण ते मानसिक स्थैर्य म्हणतो ते मला वाटतं की त्यांना थोडंसं जास्त दिलं असावं. कदाचित त्याच्यामुळं आम्हाला असं विचार करण्याची किंवा थोडीशी पॉवर शक्ती थोडीशी जादा असावी. दुसरा प्रश्न आहे तो कदाचित एबल बॉडी म्हणजे सक्षम जे असतात माणसं त्यांच्यासाठी पण उपयोगी पडू शकेल आणि दिव्यांगांसाठी पण. स्पोर्ट्स इज अ सायन्स असं म्हणतात आणि कदाचित तू म्हणतोय 41%, पण मला असं वाटतं तू अजिबात अभ्यास केला नसशील आणि जेवढं काय वाचून गेला असेल त्याच्यावर तू मिळवलं, कारण बेसिक इंटेलिजन्स आहे तुझ्याकडे. प्रत्येक गोष्ट विज्ञान आहे आणि ते तुला लगेच समजतं. तर यापुढच्या काळात भले तो दिव्यांग खेळाडू असेल किंवा सक्षम खेळाडू असेल, त्यानं आपल्या कारकिर्दीचा विचार कसा करायचा एक विज्ञान म्हणून खेळाकडे बघताना? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे, म्हणजे आपल्या जगण्यामध्येच विज्ञान आहे. मग खेळाडूमध्ये तर ते खूप जास्त आहे, कारण खेळाडूला डाएटचं पण सगळं विज्ञान सांभाळायचं आहे, खेळाडूला शरीराचं पण सगळं विज्ञान सांभाळायचं आहे, खेळाडूला जसं तुम्ही IQ सांगितलं तो IQ पण सांभाळायचा आहे, खेळाडूला जो सायकोलॉजिकल बॅरियर आहे तो पण पार करायचं आहे, खेळाडूला जिंकायचं पण आहे, कधी कधी हारायचं पण आहे. मला असं वाटतं की मी सगळ्या प्लेयर्स लोकांना एकच सांगेल की जिंकणं आणि हारणं आपल्याला म्हणजे येणारच आहे 100%. तर रिझल्टचा जास्त विचार करू नका, ही प्रोसेस खूप सोपी आहे आणि छान आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की सकाळी उठायचं आहे, ग्राउंडला जायचं आहे, मग एक तर जिम असेल किंवा ग्राउंड असेल, मग तिथं व्यायाम करायचा आहे. म्हणजे लोक त्याला प्रॅक्टिस हा शब्द मला असा जरा जड वाटतो. व्यायाम करायचा आहे म्हणजे आनंद घ्यायचा आहे. जसं गार्डनमध्ये फिरायला जातो की नाही त्याच प्रकारचा व्यायाम इकडं पण करायचा आहे. व्यायाम करून घरी आलं की खायचं आहे, खाताना खूप चांगलं खायचं आहे. म्हणजे अजून चांगलं व्यायाम करतोय तर अजून चांगलं पण खायचं आहे. खाल्ल्यानंतर झोपायचं आहे. म्हणजे खेळाडूचं आयुष्य किती चांगलं आहे, त्याला खायला पण चांगलं मिळतं, ते शरीर पण चांगलं राहणार आहे, वरून त्याला झोप घ्यायची. आणि आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही खाल्ल्यानंतर झोपा, म्हणजे आमच्या रिकव्हरीसाठी ते गरजेचं आहे. मग त्याच्या आयुष्यात झोपायचं आहे, झोपल्यानंतर परत उठायचं आहे, परत त्याला खायचं आहे आणि परत झोपायचं आहे, परत उठून त्याला म्हणजे व्यायामासाठी जायचं आहे. व्यायाम म्हणजे आनंद म्हणजे गोळा फेकायचं आहे. जसं आपण दगड फेकायचो लहान छोटी ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस दगड फेकून मारणे किंवा आंबा पाडण्यासाठी दगड फेकणे, सेम दगड इकडे फेकायचा आहे, फक्त तो लोखंडाचा दगड आहे. तो फेकल्यानंतर परत थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे जे काय ते असतील ते करून परत घरी यायचं आहे, खायचं आहे आणि छान झोपायचं आहे. म्हणजे एवढं छान जर तुम्हाला हे आनंद देणारं काम असेल तर मी सगळ्यांना सजेस्ट हे करेन की जो काय स्ट्रेस आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आहे तर तुम्ही खेळ नावाचा प्रकार करा. मग मी दिव्यांगांना तर अजून जास्त सांगेल की तुम्ही दिव्यांग आहात तर आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी ह्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. आणि एबलवाडीवाल्या मुलांना मी हे सांगेल की खेळून मला क्लास 1ची पोस्ट मिळाली आज, तर खेळून नोकरी पण मिळू शकते आणि आपलं शरीर पण चांगलं राहू शकतं. म्हणजे भविष्यात खूप पैसा कमवून परत शरीरासाठी जास्त खर्च करायची गरज आपल्याला पडणार नाही. त्यामुळं विज्ञानाचा अशा प्रकारचा जर आपण उपयोग आपल्यामध्ये करून घेतला तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा चांगलं आयुष्य किंवा लाईफ जगामध्येच कोणाची नाही. म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी खेळाडू झालो. पण म्हणजे हे फार आनंददायी आहे. म्हणजे आता असं वाटतं की सगळ्यांनी आता चला आपण आता आमची वय होऊन गेली खेळाडू होण्याची, नाहीतर आम्ही पण हे केलं असतं. पण तू म्हणजे तुझं एकूण जे आता तुझी देहयष्टी आहे
तर मला असं वाटतं की हा जर तुझ्या आयुष्यात हा अपघात नसता तर तू बहुधा पैलवानच झाला असतास, म्हणजे त्यात काही दुसरी मला शंकाच नाही आहे. मला असं कधी वाटत नाही, कारण त्याचं असं आहे की खाण्यामध्ये मी खूप कच्चा आहे. म्हणजे मला आता जे काय डाएटचं खाणं आहे ना, म्हणजे बॉइल्ड एग असतील किंवा चिकन जास्त असेल, दूध असेल, तर मला अजिबात नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी अक्षरशः बॉइल्ड एगचा वास जरी आला तरी उलट्या करतो. आणि माझं जे काही वेट आता तुम्ही म्हणताय की पैलवानासारखं आहे, तर ज्यावेळेस मी 2021 पर्यंत 80 ते 85 किलोच्या दरम्यानचाच होतो. पहिल्यांदा ज्यावेळेस मी 19 नंतर गोळा सुरुवात केली आणि मला कळलं की स्ट्रेंथ खूप गरजेची आहे याच्यात, त्यावेळेस मला सांगितलं माझ्या कोचनी की आता तुला जिभेने नाही खायचं, तुला सगळं तुझ्या मेंदूनेच तुला खावं लागेल. तर त्यावेळेस मी त्यांचं ऐकलं आणि आत्ता माझं वजन 120 किलो आहे. तर मला वाटतंय की ह्या गोळाफेकसाठी हे वाढवलंय मी वजन, नाहीतर मी पण एकदम असा किडकिड्या एकदम तसाच प्रकारचा होतो. पण तुला आवडलं असतं कुस्ती खेळायला का हेच आवडलं असतं का आणखीन वेगळा कुठला खेळ आवडला असता? मला कुस्ती किंवा कबड्डी खेळायला आवडलं असतं. म्हणजे मामाच्या गावी जे कुस्तीचं मला पहिल्यांदा लहान असताना हे मिळालं होतं, तर मला नक्कीच कुस्ती किंवा कबड्डी खेळायला आवडलं. बरं, आता तुला क्लास 1ची पोस्ट मिळाली, तर ती आता म्हणजे काय कुठली जबाबदारी आहे त्याच्यामध्ये? मला आता पुण्यामध्ये जिल्हा क्रीडा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नोकरी मिळालेली आहे. मी अजून जॉईनिंग नाही केलं, पण मी करणार आहे थोड्या दिवसात. आणि काम काय असेल किंवा काय आता तेच सांगतील मला. पण मला त्यांनी सांगितलं की तुझी पोस्ट ही प्रशिक्षक म्हणून आहे, कोच म्हणून आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही खेळा, आम्ही तुम्हाला खेळण्यासाठी या पोस्ट दिलेल्या आहेत, तुम्ही खेळा, आणखी ऑलिम्पिकचे पदक आम्हाला आणून द्या, आपल्या महाराष्ट्राला आणून द्या. आणि ज्यावेळेस तुम्ही हे खेळणं बंद कराल त्यावेळेस तुम्ही मुलांना शिकवा. तर अशा प्रकारची नोकरी माझी आहे. आता हे तुझं जे मेडल आहे ते मी मगाशी बघितलं तर ते अर्धा किलो वजन आहे त्याचं. तर आता तू गेल्या काही वर्षांमध्ये इतकी सुवर्ण पदकं, इतकीच रौप्य पदकं, तर आता तुझ्या घरामध्ये भरपूर सोनं आणि भरपूर चांदी जमा झालेली असणार आहे. तर त्याचा काय इरादा काय आहे, त्याचं पुढं काय? नाही, ॲक्च्युली हे जसं सरांनी सांगितलं की तुमचा इरादा बाहेरच्या राज्याकडून खेळण्याचा होता का, तर मी त्यांना नाही म्हटलं. तसं हे जे तुम्ही म्हटलात ना सोनं आणि जे चांदी आहे, हे माझ्या एकट्याचं नाही आहे, तर हे संपूर्ण महाराष्ट्राचं आहे. आणि हे जे आहे मी सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातलाच हे जे काय आहे ते ठेवेल. म्हणजे मी ज्या वेळेस खेळलो त्यावेळेस जसं मी पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलो तर भारतात 3च गोल्ड मिळाले होते भारताला, त्यातलं महाराष्ट्राचं एक होतं. आत्ता पण मी खेळलो तर 1972ला मुरलीकांत पेटकर सरांना मेडल मिळालं होतं, गोल्ड मेडल. तर त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राला हे मिळाले. आणि आत्ता पण आम्ही 9 जणांनी खूप चांगला प्रयत्न केला होता, 9 जण आपल्या महाराष्ट्राचे होते आणि त्यात एकच हे मिळाले. तर म्हणजे इथून पुढं पण मी जे काही सोनं चांदी घेऊन येणार आहे ते महाराष्ट्राचंच असणार आहे. पण सचिन, एकूण याच्याबद्दलचा अवेअरनेस या खेपेला थोडा जास्त वाढलेला दिसतोय, म्हणजे पॅरा ऑलिम्पिक्सच्या बद्दल. म्हणजे किंवा आता म्हणजे मध्ये असं होतं की तू वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होतीस, एकदा नाही 2दा जिंकलीस, तर त्यावेळेला त्याच्याबद्दल एकूण समाजामध्ये असलेला त्याच्याबद्दलची माहिती, अवेअरनेस आणि आत्ताची याच्यामध्ये खूप फरक पडल्यासारखं जाणवत आहे तुला? मला सांगायला नक्की आवडेल. 2019ला भारत सरकारने ॲथलेटिक्स किंवा सगळ्याच गेममध्ये एबल बॉडी, सक्षम आणि दिव्यांग पॅरा प्लेयर्स या सगळ्यांना इक्वल ट्रीट करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या सगळ्या स्कीम्स असतील किंवा अवॉर्ड्स असतील, कॅश अवॉर्ड्स असतील, या सगळ्यांना त्यांनी इक्वल करायला सुरुवात केली. आणि मग त्यावेळेस ज्या काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी पॅराकडे बघायला सुरुवात केली. आणि 2019ला भारत सरकारनं जे काही केलं त्याचा परिणाम आता दिसायला लागला. आमच्या दिव्यांगांचे मेडल पण जास्त यायला लागले. आणि हे जे काय जास्तीचे मेडल आहेत, ह्या मेडलमुळंच लोकांमध्ये थोडासा अवेअरनेस होतोय. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला दिव्यांगांना सगळं काही इक्वल मिळेल भविष्यात. आणि आपलं गव्हर्नमेंट किंवा स्पोर्ट्स डिपार्टमेंट किंवा सगळे आम्हाला इक्वल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणि हळूहळू आणखी अवेअरनेस वाढेल आणि नक्की आपल्या महाराष्ट्राचे मेडल आणखी वाढतील. सचिन, ज्या वेळेला तुम्ही पॅरिसमध्ये होतात, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्याशी संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी तुमच्या खेळाचं भरपूर कौतुक केलं. त्याचबरोबर तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड ते पण त्यांनी ऑब्झर्व करून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की आम्ही तुमचा तो व्हायरल व्हिडिओ बघितला, ते म्हणाले की आप तो मल्टीटास्कर हो सचिन बाबू. तर त्यावेळेला तुमची भावना काय होती? ज्यावेळेस पहिल्यांदा 4 सप्टेंबरला आपल्याला सिल्वर मेडल मिळालं आणि 5 तारखेला आपल्या देशाचे पंतप्रधान माझ्याशी बोलणार आहेत, मला कळालं की मी सगळं थोडंसं प्लॅन केला होता की हे बोलायचं. म्हणजे मी ठरवलं होतं की त्यांना सांगायचं माझी पार्श्वभूमी काय आहे. त्यांना ठरवलं होतं की माझे वडील कृषीभूषण पुरस्कार मिळाला होता त्यांना 2010 साली आणि तुमच्या बरोबर ते इस्रायल दौऱ्यामध्ये होते, हे मला त्यांना सांगायचं होतं. तर ज्यावेळेस मी फोन हातात घेतला आणि त्यांना सांगितलं की आय एम फ्रॉम महाराष्ट्र, मैं F46 कैटेगरी से शॉर्टपुट खेलता हूँ और महाराष्ट्र को ये सिल्वर मेडल मिला है, असं सांगितल्यानंतर मग महाराष्ट्र शब्द त्यांनी ऐकला आणि त्यांनी मराठीतच बोलायला सुरुवात केली. मग ते सचिन बाबू कसं काय, मग गणेश चतुर्थी आहे तर तुम्ही जाणार नाही का, म्हणजे इथून त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की तुम्ही मल्टीटास्किंग आहात, टीचर आहात, तर आणि सगळं मराठीतच बोलले. त्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याशी अशा प्रकारे आणि तेही आपल्या भाषेत बोलतात, तर नक्कीच ही माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. इवन पुढे जाऊन मी गर्वाची गोष्ट आहे असं म्हणेल. आणि इथून पुढे पण त्यांच्या त्या गोष्टी म्हणजे आणखी पुढे जाऊन सांगायला आवडेल की ते मी ज्यावेळेस तिथं गेलो 10 तारखेला मी पंतप्रधान PM हाऊसमध्ये आम्हाला बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी ते स्वतः ज्यावेळेस भेटले मला, मी त्यांना जो गोळा पॅराऑलिम्पिकला वापरला होता मी त्यांना गिफ्ट केला आणि त्यावेळेस पण त्यांनी ते बघून म्हटले की अरे हे खूप जड आहे आणि तू कसं काय टाकतोस, बाकीच्या लोकांना तर हे एकदम हलकं वाटतंय, तर प्रॅक्टिस खूप लागत असेल त्याच्यासाठी, किती तास प्रॅक्टिस करतो. म्हणजे पंतप्रधान भेटून ज्यावेळेस अशा गोष्टी बोलतात आपल्याशी, तर नक्कीच मला वाटतं की आपण जास्त पदकं मिळवण्यासाठी अजून मोटिवेशन आपल्याला मिळतं. आणि नक्कीच पण तुला सांगता आलं की नाही की तुझे वडील त्यांच्या बरोबर होते? हे मी त्यांना सांगू नाही शकलो, म्हणजे फोनवर पण नाही बोलता आलं मला. आता जेव्हा सुवर्ण पदक पुढचं मिळेल तेव्हा नक्कीच आता हे LA मध्ये ज्यावेळेस मिळेल सुवर्ण महाराष्ट्राला त्यावेळेस मी नक्की सांगेन त्यांना. वर्ल्ड चॅम्पियन्सच्या निमित्तानं वेगवेगळ्या देशांचे दौरे झाले, पॅरालिम्पिक्सच्या निमित्तानं पॅरिसला जाणं झालं, तर असा एखादा कुठला किस्सा आहे की जो खूप मजेशीर होता किंवा जो खूप काही शिकवून गेला? अच्छा, मला किस्सा आता अचानकच आठवला. नाशिकचे एक कोच आहेत वैजनाथ काळे नावाचे, आणि आम्ही पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपला त्यांचा एक स्टुडंट दिलीप गावित नावाचा, तो पण सिलेक्ट झाला होता आणि मी पण सिलेक्ट झालो होतो. तर त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो त्यावेळेस गोळाफेक सुरू होतं आणि पहिल्यांदा मी थ्रो केला, गोळा फेकला. पहिल्या थ्रोमध्ये मी 2nd नंबरला आलो आणि अमेरिकेवाला प्लेयरनं माझ्यापेक्षा जास्त गोळा टाकला. तर ज्यावेळेस मी दुसरा थ्रो केला, त्या दुसऱ्या थ्रोच्या वेळेस मला स्टेडियममधून घोषणा येत होत्या की जय भवानी जय शिवराय, आणि तो माझ्यासाठी क्षण एवढा आठवणीचा आहे. आणि त्यावेळेस मला पण माहित नाही काय झालं आणि मी त्यावेळेस म्हणजे तो दुसरा थ्रो केला आणि तो गोल्ड मेडलचा थ्रो होता. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या मातीतलं आपलं आणि आपलेपणा जपणारं आणि महाराजांबद्दलचं असं काही एखादी घोषणा जर आपल्या कानावरती पडली तर ते त्याचं किती मोठं स्फुरण जगभरात होतं. जरी दिली घोषणा तरी सुद्धा तो म्हणजे ते आणि तिथं मराठी आणखी एक माझे फिजिओ होते, तर दोघांनी घोषणा दिली आणि ती इतकी माझ्यापर्यंत ऐकायला आली की खूप चांगला थ्रो केला मला वाटतं मी त्यावेळेस. सचिन, असंख्य आव्हानांवर मात करून तुझा हसतमुख असलेला हा चेहरा हेच तुझ्या यशाचं खरं गमक आहे असं म्हणायला हवं. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, या 2 ओळींनी जर मूर्त रूप धारण केलं तर त्या तुझ्यासारख्या दिसतील एवढं मात्र निश्चित. मराठीमध्ये एक छान कविता आहे, डरतात वादळांना हे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे.
नियतीनं तुझ्या मार्गामध्ये जे आव्हानांचं शीड बांधलं ते तू तोडलंस आणि तुझा प्रवास सुरू ठेवलास. तुझा प्रवास असाच वेगात सुरू राहू दे आणि तुझ्या नशिबाचे सगळे तारे तुझ्या यशामध्ये सामील असू देत, यात शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलास, आम्हाला सगळ्यांना प्रेरणा दिलीस, तुझा प्रवास उलगडलास, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. थँक्यू. आणि याचसोबत क्विक हिल आणि बढेकर ग्रुप प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, छोकरा साबण आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.